राष्ट्रीय पशु प्रदर्शनाचा कार्यक्रम परळीमध्ये पहिल्यांदाच होतोय आणि श्वान प्रेमींसाठी या ठिकाणी श्वान जे आहे ते प्रदर्शनासाठी आणले गेले. खूप आनंदाचं वातावरण आहे. काय या श्वानामधली काय विशेष माहिती देतात? याचं नाव फ्लोपी लॅब्राडॉग जातीचं आहे आणि कमांड आहे. सगळं जे आपण सांगितलं ते ऐकत आहे. हो. काय त्याचं खानपानाचं वगैरे कसं असतं, त्याला आहार वगैरे कसं देतात? हार सकाळी पेढी गिरीन, संध्याकाळी 2 अंडे राहतात. बाकी आणखीन काय खासियत आहे त्याची? सरकारी मशीन. हो. धन्यवाद. या ठिकाणी पाहिला गेलं तर येत असलेल्या प्रतिक्रिया, आणखीन काही काय या श्वानाची काय विशेष माहिती आहे? विशेष म्हणजे हे फार म्हणजे असं लविंग आहेत आणि घरामध्ये जे आपण त्यांना गाईड करतो ते खूप लवकर ऐकतात, समजतं त्यांना. धन्यवाद. या ठिकाणी पाहिलं गेलं तर येत असलेल्या प्रतिक्रिया, आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का? काही श्वान जे आहे ते आपल्याला पिंजऱ्यामध्ये देखील पाहायला मिळत आहेत. प्रत्येक ठिकाणी श्वान जो आहे तो आपल्याला पाहायला मिळते आणि प्रत्येक श्वानप्रेमी जे आहे ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणखीन इकडं जाणून घेण्याचा प्रयत्न करतो नेमकी काय वेगळी त्या श्वानाची ओळख आहे, काय कसा व्यवस्थित आहार वगैरे असतो. हा श्वान कुणाचा आहे दादा? बरं, काय विशेष काय वेगळे ह्याच्यामध्ये? हे कारवानी आहे, एकदम ओरिजिनल शिकारी आहे सर. हां, शिकारीसाठी एवढं उत्तम आहे की एवढी रायटिंग करतं आहे की तुमची शेतामध्ये कोणाला येऊ देणार नाही आणि एकदम चांगलं राहते. असा प्रदर्शनासाठी आणला तर कुणाला चावणार वगैरे काही नाही काय? नाही सर, याला पूर्ण मी 2 महिन्याचं होतं तेव्हापासून शिक्षण दिलेलं याला. जसं शिक्षण दिलं जे मी त्याला जे सांगन ते करायला तयार आहे. तुम्हाला आता दाखवतो. खरं तर श्वान नेमकं काय काय करतो ह्याचं थेट प्रदर्शन या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करतायत. एक वेगळे अपडेट जे आहे ते आपल्यासाठी असणार आहेत. पूर्ण लाईव्ह डेमो आपण या ठिकाणी पाहतोय. त्याला रक्त काढे त्याच्यामुळं त्याला सुई लावल्यामुळे थोडं नाराज आहे. त्याच्यानं ते थोडं लवकर हे करण्यात आले. कशामुळे नाराज आहे? त्याला रक्त काढ इथं रक्त चेंज करण्यासाठी, त्याच्यामुळे त्याचं ते थोडा पाय दुखायला आहे सर. अजून बस बस खाली बस, खाली बस बस बस. ए करण सेकंड चाल. अरे उठून मारा, उठून मारा, उठून मारा, उठून मारा. सेकंड सेकंड सेकंड. शाबास 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 शाबास. याला पूर्ण धन्यवाद. म्हणजे प्रत्येक श्वानाला कशा पद्धतीमध्ये शिकवलं गेलंय या दरम्यानची माहिती जे या ठिकाणी प्रदर्शनासाठी आणलेले मालक आहेत ते दाखवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतायत. दादा, या श्वानामध्ये काय विशेष महत्व आहे आणि काय नेमकं वेगळं आहे? पेटबुल काय याची काय खासियत सांग? ही चांगली म्हणजे ॲग्रेसिव्ह राहते. हां, बाकी आहारामध्ये त्याला काय द्यावं लागतं? मटण देतात, चिकन. बाकी आणखीन काही शिकवलंय का त्याला? काय काय सगळंच येत नाही म्हणजे बसती गाडी असं शिकार बिकार चांगली करते. हां, आतापर्यंत कशा कशा शिकारी करून घेतलं? जंगली शिकार केली, डुकर डुकर हे मारते, सस. डुकराला एकटा हा हे होतो का व्यवस्थित? मारलेले. किती किलोचा डुकर पर्यंत हा म्हणजे ह्याने हे घेतलेलं आहे? 40 किलोचा गुन्हा मारलाय. धन्यवाद. या ठिकाणी पाहिला गेलं तर येत असलेल्या प्रतिक्रिया, श्वानप्रेमी मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी गर्दी करत असल्याचं देखील पाहायला मिळतंय. उद्या मुख्यमंत्र्यांचा दौरा देखील परळी दौऱ्यावरती मुख्यमंत्री असणार आहेत. मात्र या राष्ट्रीय पशु प्रदर्शनाच्या दरम्यान ते काय बोलतील याकडं मात्र सर्वांचंच लक्ष लागणार आहे. आणि प्रत्येक श्वान जो आहे तो या ठिकाणी प्रदर्शनासाठी आणलेला आहे. वेगवेगळ्या जातीचे श्वान जे आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आणखीन काही छोटी पिल्लं देखील आपल्याला पाहायला मिळतात. हे नेमकं श्वान कोणी आणले छोटे? दादा, हे काय विक्रीसाठी वगैरे आहेत का? काय कोणत्या जातीचे? हे डॉबरमॅन पिल्ले आहेत, पॉमेलियनचे आहेत. तुम्हाला जे क्वालिटीचे पिल्ले पाहिजेत त्या क्वालिटीचे माझ्याकडे अवेलेबल करून भेटून जातील. आणि बाकी हा श्वान जो आहे ह्याच्यात काय वेगळी खासियत? ते ग्रेट डेन जातीचं आहे, सगळ्यात मोठी जात. डॉगमध्ये सगळ्यात मोठी जातीचं आहे. बाकी आणखीन काय 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 शिकवण्यात आलं याला? शिकवण्यात काय नाही, आपल्या घरची गार्डिंग खूप सुंदरपणे करतो तो. मालकाला हात लावू देत नाही कोणाला, बस एवढीच खासियत त्याची मोठी आहे.
तर डायरेक्ट प्रात्यक्षिक असं दाखवण्यासाठी काय आहे तुमच्याकडे त्याला? काय नाही. धन्यवाद. या ठिकाणी पाहिला गेलं तर येत असलेल्या प्रतिक्रिया मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. आणि आपण जसं की रेग्युलरमध्ये गावरान श्वान पाहतो तो देखील या ठिकाणी आहे. काय याची काय खासियत गावरानची? संध्याकाळी आपण दिवसभर बांधून असते, संध्याकाळी सोडलं ना मोकळं ते शिकार करायचं. ते डुकरं धरतं 1-2 तरी का होईना संध्याकाळी. हां, 1-2 का होईना शिकार करणार ते. कुठले तुम्ही? आम्ही कनेरवाडीचा आहे, आमचा नाही. हां, कनेरवाडीचाच आहे. गावरान श्वान जो आहे तो देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. प्रत्येक श्वानप्रेमी जो आहे तो या ठिकाणी या पशुधन महाएक्स्पोमध्ये सहभागी झाला आहे आणि या येत असलेल्या प्रतिक्रिया मात्र काय सांगून जातात हे तुम्हाला नक्कीच समजलं असेल. इकडल्या खरं तर पेंडॉलच्या बाजूला देखील या ठिकाणी पाहिलं गेलं तर दुसरा देखील श्वान पाहायला मिळतोय. काय ह्या दादा श्वानाची काय वेगळी खासियत आहे, काय सांगशील? हे ग्रेट डेन आहे, जर्मनीची ब्रँड होती, ते ब्रीड होती, ते मग ते इंडियामध्ये आली. हे ॲक्च्युली जस्ट 1 year ओल्ड आहे. हे म्हणजे आत्ताच अडल्ट झाला. मेल डॉग आहे, अंबाजोगाईचा आहे, मुन्ना पठाणचा कुत्रा आहे ग्रेट डेन. आता यांनी मालेगावमध्ये फर्स्ट प्राईज मारला होता लास्ट ब्रीडमध्ये. आता एक शो झाला होता. हाईट वगैरे किती? हाईट त्याची काउंट नाही केली पण ओके, धन्यवाद. या ठिकाणी पाहिलं गेलं तर वेगवेगळे श्वान जे आहेत ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. बाकी आणखीन काय वेगळी याच्यामध्ये आहारामध्ये वगैरे काय देतात? सॉरी, आहारामध्ये वगैरे काय देतात? आहारामध्ये तेच अमाऊंट असते आणि सर्टिफिकेट्स आणि अवॉर्ड त्याचा. ॲक्च्युली ते हाईट त्याची वन ऑफ द लार्जेस्ट ब्रीड आहे. ते ग्रेट डेन आहे ना, वन ऑफ द लार्जेस्ट ब्रीड आहे डॉगची. वर्ल्ड रेकॉर्ड पण ग्रेट डेनचाच होल्डर आहे. ग्रेट डेननीच होल्ड केलेला आहे लार्जेस्ट डॉगमध्ये. ओके, धन्यवाद. या ठिकाणी पाहिलं गेलं तर येत असलेल्या प्रतिक्रिया मात्र श्वानप्रेमी देखील या ठिकाणी श्वानाला पाहण्यासाठी मोठी गर्दी करत असल्याचं देखील पाहायला मिळते. आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र महाशिवरात्रीच्या दरम्यानच हा राष्ट्रीय पशु प्रदर्शनाचा या ठिकाणी कार्यक्रम होतोय आणि मोठं आनंदाचं वातावरण जे आहे ते परळीमध्ये आपल्याला परत पाहायला मिळतंय. कॅमेरामॅन उमाकांत फडसोबत सचिन मुंडे, सूर्य मीडिया, बीड, परळी.